नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये पहा, हा प्रश्न इतिहासाशी रिलेटेड असलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे पाहून घ्या. महात्मा गांधींनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला? खेडा सत्याग्रहावरती अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. मग पाहूया पर्याय आहेत इथे मिल मालक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी हे पर्याय आहेत. तर याचं स्पष्टीकरण पाहूया आपण या प्रश्नाचं. पहा, खेडा सत्याग्रह 1918 हा गुजरात राज्यात करण्यात आलेला होता आणि या राज्यातील खेडा या जिल्ह्यामध्ये हा सत्याग्रह झालेला होता. म्हणून याला खेडा सत्याग्रह म्हणण्यात आलं. नेमकं झालं काय होतं, तर त्या काळी भयंकर दुष्काळ आणि प्लेग यामुळे शेतकरी अतिशय त्रस्त होता. म्हणजे भयंकर दुष्काळ असेल तर साहजिकच आहे, पिके नष्ट झाली असतील, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झालेलाच असेल. म्हणून शेतकऱ्यांकडे कर भरण्याची क्षमता नव्हती. आता शेतीत पिकलंच नाही तर शेतकरी कुठून कर भरणार आहे? पण ब्रिटिश सरकारने कर माफी नाकारली आणि कर वसूल करण्याचा हट्ट धरला. यामुळे या सत्याग्रहामध्ये गांधीजींना हस्तक्षेप करावा लागला. म्हणजे याच्यामध्ये सत्याग्रहामध्ये म्हणतोय सॉरी, गांधीजींना या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करावा लागला. या अन्यायाविरोधात गांधीजींनी काय केलं? पहा, या अन्यायाविरोधामध्ये गांधीजींनी खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. त्यांनी कर न भरण्याचा म्हणजे नॉन पेमेंट ऑफ टॅक्स मूव्हमेंट सुरू केला. म्हणजे हा सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह पूर्णपणे अहिंसक होता आणि अहिंसक पद्धतीने सत्याग्रह करणे हे गांधीजींच्या सत्याग्रहाचं विशेष होतं. थोडक्यात उत्तर काय असेल या प्रश्नाचं, तर महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी केला होता. कारण काय, त्याचं दुष्काळामुळे ते कर भरण्यास असमर्थ होते. आय होप तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल.